देशातल्या सध्याच्या परिस्थितीची चिंता वाटते। आज मूक मोर्चा निघतायत, नंतर सत्ताधाऱ्यांना बोलक्या मोर्चांना सामोरं जावं लागेल असं वक्तव्य रावसाहेब कसबे यांनी केलंय। तर 20वे शतक हे गांधी, नेहरू आणि आंबेडकर या महापुरुषांचं शतक आहे। या तीनही महापुरुषांचा विसर पडला तर आपला भविष्यकाळ उज्ज्वल राहणार नसल्याचं यावेळी रावसाहेब कसबे यांनी म्हटलंय। महाराष्ट्राची सत्ता केवळ 159 घरांमध्येच ठेवली आहे। आजचा तरुण गप्प बसणार नाही असं रावसाहेब कसबे म्हणतात। 20वे शतक हे देशाच्या दृष्टीनं तीन महापुरुषांचे प्रभाव असलेलं शतक आहे। या देशाची जडणघडण या तीन महापुरुषांनी केलेली आहे आणि ते सगळे विस्मृतीत चाललेले आहेत। आता जे चाललेलं आहे सगळं पंडित दीनदयाळ उपाध्याय पासून ते सगळं काय चालू आहे खरं नाही। तीन महापुरुषांनी, एक पहिला महापुरुष महात्मा गांधी, दुसरा महापुरुष ज्यांनी हा देश घडवला ते जवाहरलाल नेहरू, आणि तिसरे ज्यांनी या देशाला राज्यघटना दिली आणि या देशाला एक कायदा देऊन हा संपूर्ण देश एकात्म ठेवला ते बाबासाहेब आंबेडकर। असे तीन महापुरुष। खरं म्हणजे या तीन महापुरुषांची जर विस्मृती आपल्याला झाली तर आपला भविष्यकाळ उज्ज्वल राहणार नाही। देशात जे गांधीचं नाव अतिशय खराब पद्धतीने घेतलं जातं, या देशातले आरएसएसचे लोक त्यांचं जे लिखाण आहे त्याच्यामध्ये गांधीजींना महात्मा गांधी म्हणत नाही, गांधीजी पण म्हणत नाही, ते मोहनदास गांधी म्हणतात। तुम्ही त्यांचं कोणतेही मुखपुत्र बघा, कोणते हे छोटी छोटी पोरं हाफचड्डी घातलेली काय म्हणतात गांधींच्या बद्दल? का गांधींच्या बद्दल एवढा राग? काय केलं गांधींनी यांचं? गांधींनी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट केली की भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही जनचळवळ बनवली आणि फॅसिझमला रोखलं। यांना लढाई करून वगैरे ती आणायची होती आणि यांचा जिंकण्याचा इतिहासच नाहीये कधी, हे काय हरण्याचाच इतिहास आहे। याने काय स्वराज्य मिळवलं हे त्यांचं दुःख आहे मुळात, की हा जो फॅसिझम आला असता, इथे जर सामंतशाही टिकली असती आणि ती या गांधीने आम्हाला आणू दिली नाही, आमचं ब्राह्मण श्रेष्ठत्व त्यांच्यामुळे गेलं आणि हे आपले सगळे सामंतशाह आहेत, यांना पण वाटलं की आपली जहागिरी पण या गांधीमुळे गेली, यांनी इथे लोकशाही आणली, म्हणून त्या दोघांनी युती करून गांधींना बदनाम करायचं ठरवलेलं आहे। आपल्या देशामध्ये जातीत वर्ग निर्माण होतात ब्रिटिश आल्यापासून। मराठा उच्च वर्गाने कधी या पोरांचा विचार केलाय? कधी या पोरांचा विचार? अरे तुम्ही महाराष्ट्राची सत्ता 159 घरामध्येच ठेवलेली आहे, सर्वसामान्य माणसापर्यंत नेलीच नाही कधी। असा जाब तुम्हाला विचारा नाही या का विचारू नये मुला मुलींनी ही जाब? आणि ते आज मुके मोर्चे काढतायत म्हणून विचारत नाहीत। उद्या जेव्हा बोलके मोर्चे निघतील त्यावेळी पहिल्या प्रश्नाला तुम्हाला या सामोरे जावं लागेल आणि याची उत्तरं द्यावी लागतील। ही मुलं उत्तरं मागतील आणि त्यांनी उत्तरं मागावीत अशी माझी इच्छा आहे।